नमस्कार, मी पल्लवी। आज आपण मिरच्यांचे लोणचे तयार करूया। सगळ्यात आधी आपण मसाला वाटून घेऊया। 4 मोठे चमचे धने, 1 चमचा मेथीचे दाणे, 2 मोठे चमचे काळे तीळ, 5 ते 6 लवंगा, 1 वाटी मोहरी, 2 मोठे चमचे बडीशेप, 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे हळद, 1 चमचा मिरी पावडर किंवा मिऱ्या। मोहरी बाजूला ठेवून बाकी सगळे साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। हा मसाला आधी आपण वाटून घेऊया। आता हा मसाला मी छानसा वाटून घेतला आहे। हा बघा, आता यामध्ये ही मोहरी घालते। ही मोहरीसुद्धा नीट वाटून घेऊया। आता आपला लोणच्याचा मसाला तयार आहे। हा मसाला गरम झाला आहे, त्यामुळे या प्लेटमध्ये मी काढून घेते। हा मसाला आपण गार होण्यासाठी ठेवूया। यामध्ये 6 मोठे चमचे बारीक मीठ घालते। 6 मोठे चमचे किंवा या प्रकारची वाटी घेऊन अर्धी वाटी मीठ घेऊ शकता। या मसाल्यामध्ये हे मीठ चांगले सरमिसळ करून घेते। 1 वाटीभर तेल चांगलं गरम केलं आहे। यामध्ये 1 चमचा हिंग पावडर घातली आहे। आता 1 चमचा मोहरी घातली आहे। अर्धा चमचा मेथीचे दाणे घालूया। हा मसाला या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते। यामध्येच आपण लोणचं तयार करणार आहोत। एकदा चांगले सरमिसळ करून घेते। आता हे गरम तेल या मसाल्यामध्ये आपण घालायचे आहे। आता हा मसाला चांगला मिसळून घेऊया। हा मसाला आता गार होण्यासाठी ठेवूया। 200 ग्राम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्या। या सगळ्या मिरच्या याप्रमाणे चिरून घेतल्या आहेत। आता मसालासुद्धा गार झाला आहे। यामध्ये हे मिरच्यांचे तुकडे घालूया आणि चांगले सरमिसळ करूया। आता यामध्ये 5 लिंबांचा रस घालते। पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करून घेते। हे लोणचं घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये आपण भरून ठेवूया। हे व्हाईट व्हिनेगर मी घेतला आहे। अर्धी वाटी व्हाईट व्हिनेगर यामध्ये घालूया। हे लोणचे पुन्हा चांगले सरमिसळ करून 2 दिवस झाकून ठेवूया। आता आपले मिरच्यांचे लोणचे तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा। माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।